नमस्कार मंडळी, अंतरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ठरवल्याप्रमाणे पहिला व्हिडिओ पोस्ट करणार आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत असताना मनात एक कल्पना अशी आली की आपण आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज पोस्ट करणार आहोत ते शक्यतो पॉझिटिव्ह व्हिडिओज घेऊयात किंवा पॉझिटिव्ह थॉट्स असणारे व्हिडिओज घेऊयात. कारण सध्या आपण आपल्या आजूबाजूच्या जगात बघतो, इतक्या निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, निगेटिव्हिटी आपल्या मनात येते आहे. अनेक गोष्टींचा आपल्याशी संबंधही नसतो, पण तरीसुद्धा आपल्याला त्या निगेटिव्ह गोष्टी लागत असतात. तर परत तीच निगेटिव्हिटी वाढवण्यापेक्षा आपण आपल्या चॅनलमधून काही पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला तर तो जास्त चांगला. ह्याचा अर्थ असा नाही की आपण निगेटिव्ह गोष्टींवरती बोलायचंच नाही, निगेटिव्ह गोष्टींवरती मत मांडायचं, पण शक्यतो त्याच्यावर उपायही सुचवायचे. म्हणजे एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली असेल तर त्यात आपण आपल्या दृष्टीने चांगलं काय करू शकतो ह्याचा आधी विचार करायचा. तर आजच्या पॉझिटिव्ह व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तुम्हाला एक जुनं गाणं आठवतं का? जितेंद्रवरती पिक्चराइज झालेलं होतं बहुतेक. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. या गाण्यामध्ये सृष्टीच्या सौंदर्याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं होतं. आणि खरंच आहे ना ते. आपण पाहतो आपल्या आजूबाजूला सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत आणि मावळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेपर्यंत सृष्टीमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी घडत असतात, इतके अवर्णनीय चमत्कार घडत असतात. पण काय होतं ना, जगणं या एका शब्दाशी आपण आपल्या सगळ्यांना इतकं बांधून घेतलं आहे की आपलं त्या गोष्टींकडे लक्षच जात नाही. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला जाणवतही नाहीत, आपल्याला त्यांचा अनुभव घेता येत नाही आणि त्यामुळे त्यातला आनंदही आपल्याला मिळवता येत नाही. म्हणजे साधं एक उदाहरण देऊ का? असं म्हणतात की दुधापेक्षाही दुधावरच्या साईला जास्त महत्त्व असतं किंवा दुधावरची साय जपली जाते. म्हणजे काय, तर आपल्या मुलांपेक्षाही आपलं नातवंडांवर जास्त प्रेम असतं. पण खरं असतं का हो हे? नक्कीच नाही. पण त्यातली एक गंमत तुम्हाला अशी सांगते की ज्या वेळेला आपली मुलं लहान असतात त्यावेळेला आपल्या समोर अनेक प्रश्न असतात. आपलं करिअर घडवायचं असतं, पैसे मिळवायचे असतात, मुलांच्या भविष्याबद्दल चिंता असते. आणि मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्या लहान मुलांच्या बालपणीचे जे छोटे छोटे आनंद आहेत ते मिळवायचेच राहून जातात. पुढे आपली नातवंड मोठी होतात. नातवंड लहान असताना आपल्याला ह्या बऱ्याचशा गोष्टींमधनं आपली सुटका झालेली असते. आपलं करिअर झालेलं असतं, पैसे मिळवून झालेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कार वगैरे करण्यासाठी आपल्या मुलांचं बॅकिंग आपल्या नातवंडांना असतं. त्यामुळे आपल्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा आपण सगळं आपल्या नातवंडांना देऊ शकतो आणि आपण त्यांच्यावर भरपूर प्रेम करू शकतो. अजून एक गंमत सांगते तुम्हाला. मागच्या आठवड्यात पाहुणे आले होते घरी. 2-3 दिवस खूप मजा केली. पाहुण्यांची परतायची वेळ झाली आणि त्यांची ट्रेन अगदी पहाटे होती. त्यांना सोडण्यासाठी म्हणून आम्ही खाली अंगणात गेलो. टाटा बाय बाय झाला आणि मी घरात येण्यासाठी परत वळले. अंगणामध्ये एका कोपऱ्यातून मंद सुगंध येत होता. पाहूया तरी काय आहे म्हणून मी तिकडे गेले आणि खरंच सांगते, अंगणभर प्राजक्ताच्या झाडाखाली टप्पोऱ्या पांढऱ्या शुभ्र प्राजक्ताच्या फुलांचा चांदण सडा पडला होता. इतकं सुंदर दृश्य होतं ते. टप्पोरी पांढरी शुभ्र प्राजक्ताची फुलं आणि त्यांना इवलासा केशरी देठ. सहज मनात एक गाणं आलं. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. इथे ऐकणाऱ्या महिलांना हे नक्की जाणवेल की प्राजक्ताची फुलं, बकुळीची फुलं बघितली की आपल्याला आपल्या माहेरचीच आठवण का बरं येते. खरंच आहे की आपल्या माहेरच्या आठवणी सुद्धा या फुलांनी इतक्याच टपोऱ्या सुगंधी अशा असतात आणि त्यांचा सुगंध आपल्या मनात कायम दरवळत असतो. त्या आठवणी सुद्धा फुलांसारख्या टपोऱ्या पांढऱ्या शुभ्र असतात. तिथेच झाडाखाली मी बसले. भराभर ती फुलं पदरामध्ये वेचून घेतली आणि ठरवलं की त्याच्या माळा करायच्या. इतकं नाजूक सुंदर फूल, पण ते आतून पोकळ होतं आणि त्याच्यामुळे त्याच्या भराभर माळा करता आल्या. अशा 7-8 माळा घेऊन मी घरामध्ये आले. अनायसे आंघोळ झालीच होती, पूजा करायची होती. पूजा करता करता प्रत्येक फोटोला, देवाला ती माळ घातली आणि खरंच सांगते, देवाऱ्याला देवपण आल्यासारखं भासलं. इतक्या सुंदर दिसत होत्या त्या माळा आणि 2 मिनिटं शांत बसून त्या आनंदाचा आस्वाद घेतला. एखाद्या नास्तिक माणसालाही आस्तिक करेल असं ते दृश्य होतं. आणि मग सहज मनात आलं की आपल्या अंगणामध्ये ह्या प्राजक्ताच्या फुलांचा रोज सडा पडतो, पण आपलं दार बंद म्हणून आपल्याला त्याची जाणीवच झाली नाही. मंडळी, तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या सुद्धा रोजच्या जगण्यामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक आनंदाचे छोटे छोटे क्षण येत असतात. निसर्गामध्ये सूर, ताल, लय, सौंदर्य हे सगळं असतं,
पण आपल्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये आपल्याला त्या आनंदाचे क्षण टिपताच येत नाहीत. आपण आपल्या जगण्यामध्ये खूप बांधून घेतो आणि ते आनंदाचे क्षण विसरून जातो. पण असं होता कामा नये. आपल्या आजूबाजूला आनंदाचे अनेक जे क्षण येतात ते सतत आपण आपल्या ओंजळीत भरत राहिलं पाहिजे. जीवन आपल्याला जगायचंच आहे. त्याचे टेन्शन्स, त्याच्या चिंता, त्याची काळजी ही आपल्याला घ्यावीच लागणार आहे. पण त्यातून एक मोकळा श्वास घेण्यासाठी तुमचं जर संवेदनशील मन असेल तर हे छोटे छोटे आनंदाचे क्षण नक्की तुमच्या ओंजळीत टिपा आणि ते टिपण्यासाठी तुमची नजर चौफेर ठेवा. हे जर तुम्हाला जमलं तर तुमच्या आयुष्याचं जे रोजचं जीवन गाणं सुरू आहे त्यात खूप छान ताल आणि सूर येईल आणि तुमचं जगणंही सोपं होईल. तर चला मग आज आपण आजपासूनच रोज एक असा आनंदाचा क्षण आपल्या ओंजळीमध्ये भरायची सुरुवात करूया. तुम्ही पण सुरुवात करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. नमस्कार. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.